तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। महायुतीचा जिल्हा परिषद निवडणुकीतही बिनविरोध पॅटर्न जोरात। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 5 तर कणकवली आणि वैभववाडी तालुका पंचायत समितीमध्ये 6 उमेदवार बिनविरोध विजयी। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राणा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित बैठकीआधी 2 गट भिडले। शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची, तर शिवसेनेतील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रचंड गोंधळ। सोलापूरमध्ये मानेगाव झेडपीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये तणाव। दादासाहेब साठे यांना उमेदवारी न दिल्यानं वाद सभाट्यावरती। माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटील यांच्या विरोधात दादासाहेब साठे यांच्याकडून निषेधाचे बॅनर। पुण्याच्या दौंड तालुक्यातील खडकी रावणगाव झेडपीमध्ये भाजप नेत्याचा अपक्ष अर्ज। भाजपचे नेते अमर परदेशी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला फटका बसण्याची दाट शक्यता। बार्शीनंतर आता माढ्यात देखील दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादींची युती। भाजप विरोधात माढा जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही सेना दोन्ही राष्ट्रवादीची युती, तर पोस्टरवरती शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचे एकत्र फोटो। पुण्यातल्या केसनंदमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। आमदार राहुल कुल आणि भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, तर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला बळकटी। अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधीच आचरणात आणावेत। झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुतणे धनंजय सावंत यांचा निर्वाणीचा इशारा। परभणीमध्ये भाजप आणि शिवसेनेची 2 विधानसभा मतदारसंघात झालेली युती फिसकटली। मनपा निवडणुकीनंतर 2 वेळा युती फिसकटली। जिंतूर आणि परभणी मतदारसंघातील 17 जागांवर झाली होती युती। राष्ट्रवादीचे प्रवक्ते शशिकांत तरंगे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। झेडपीच्या निवडणुकीमध्ये शिवाजी त्यांना उमेदवारी नाकारल्यानं तरंगे नाराज असल्याचं समोर येत आहे, तर उमेदवारी संदर्भात बोलताना भाषणातच तरंगे भावुकही झाले।